जिंदाबाद जिंदाबाद स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिंदाबाद 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 जुन्नर तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदं भरलीच पाहिजे. भरलीच पाहिजे भरलीच पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये शिक्षकांची रिक्त पदं भरलीच पाहिजे. भरलीच पाहिजे भरलीच पाहिजे जिंदाबाद 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 स्वतंत्र लोकशाही समाज जिंदाबाद. अरे आवाज दो, हमें अरे आवाज दो. शिक्षकांची रिक्त पदं त्वरित भरलीच पाहिजे. भरलीच पाहिजे शिक्षकांची रिक्त पदं त्वरित भरलीच पाहिजे. जे काही तुमच्या तालुक्यामध्ये रिक्त आहेत आहोत त्यानंतर आपल्या प्रस्तावित आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 205 माध्यमिक तर 85 उच्च माध्यमिक शाळा आहे. परंतु जे आपलं पंचायत समिती कार्यालय आहे त्यानंतर पाहिलं तर 85 शिक्षकांपैकी फक्त 25 पद रिक्त म्हणजे पदवीधर शिक्षकच नाही. म्हणजे 25 शाळांवरती हे पदवीधर शिक्षकच नाही. ते पदवीधर शिक्षक मोठ्या प्रमाणात म्हणजे नुकसान होते करण्यासाठी जेवढे पदवीधर शिक्षक नाहीत जर आपण जर इथे जर हातची शाळा पाहिजे दुर्गावाडी शाळा जर पाहिजे तर तिथं 2 शाळा मिळून 3 शिक्षक शिकवतात. म्हणजे जे दुर्गावाडी शाळा आहे त्याच्यामध्ये एकच शिक्षक आहे आणि जिकडे हातीमध्ये शाळा आहे तिथे एकच शिक्षक आहे. म्हणजे जर वरच्या शाळेचा जे शिक्षक आहे तो 3 दिवस वरती शिकवणार 3 दिवस खाली शिकवणार. एका शिक्षकाकडे 4 वर्ग आहेत. म्हणजे तसं जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कारण एक शिक्षक जो आहे त्याच्या जे आवश्यकतेची कामं आहेत 108 प्रकारची आवश्यक कामं त्या शिक्षकाला करावी लागतात. तो शिक्षक आवश्यकतेने कामं करणार की विद्यार्थ्यांना शिकवणार. एक शिक्षक 4 विद्यार्थी म्हणजे 4 वर्गांना कसं शिकवणार ना हा पण प्रश्न आहे. त्यामुळे तांब्याची जी शाळा आहे तिथे पण तो प्रश्न आहे. हे आपली माणिक कातकरी व्यवस्था आहे शिक्षक आहे. एक शिक्षक 4 वर्गांना कसं शिकवणार ना. म्हणजे 2 वर्षापासून पदं भरलेलीच नाहीत. आमच्या बरेच शाळा आहेत तांबे शाळा आहे राजूची शाळा आहे ते शिक्षक नाहीत. ते शिक्षकांची पदे त्वरित भरण्यात यावी याबाबत आपण 8 तारखेला पण आपण बीडीओला निवेदन दिलं होतं. पण त्यांनी त्याच्याकडे त्या प्रकारे लक्ष दिले नाही. त्या ठिकाणी कोणते शिक्षक भरलेले नाहीत. म्हणजे 2-3 वर्षापासून पदं रिक्त आहेत. ही पदं भरावीत आणि विद्यार्थी चांगले शिक्षण भेटण्यासाठी त्यांनी काम करण्याबाबत आपण आज निदर्शन करत आहोत. त्या निदर्शनासाठी सर्वजण जमण्यासाठी स्वागत करतो. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.